ही ओरिजिनल बेसिक येवला पैठणी म्हणतो. थोडा क्रॉसिंग मोरपीसी कलर आहे, कारण ही सेपरेट बॉर्डर अटॅच झालेली. बघा किती बॉर्डर, बघा किती उठून दिसते. छान आहे, सगळ्यांनी येऊन आवर्जून एकदा भेट द्या. हा 14 मोरचा जो पदर असतो याला डबल पदर बोलतात. हा राधाकृष्ण पदर बघा. पिकॉक पॅरटचा फॅन्सी पदर आहे. सिंगल मुनिया जो बेस नाही, या टिश्यू पदर आहे. याला आरपार कांजीवरम बोलली. आता कोणाला साखरपुड्यासाठी वगैरे पाहिजे, नवरीसाठी वगैरे पाहिजे तर असे ग्रीनला रेड वगैरे मॅचिंग, या फिर स्पेशली भरपूर लांबून कस्टमर येतात ह्याच्यासाठी माझ्याकडे. हे नलीचे प्रकार आहेत. हे प्युअर हँडलूम मध्ये येत आहे. हा सॉफ्ट सिल्क पटोला आहे. कलेक्शन चांगलं आहे, माणसं पण चांगली आहेत, व्हरायटी चांगली आहे. जाल पॅटर्न मध्ये ब्रायडल कलेक्शन आपल्याला तुम्हाला स्पेशल ऑफर म्हणजे 1500 रुपयाला पडणार. स्पेशल म्हणजे आता हे स्पेशल मीनाकारीची ऑफर चालू आहे. 1000 ला एक सगळी. त्यात पण तुम्हाला फॉल बिडिंग, पॉलिश, नेट ते मी सर्व करून देणार. नमस्कार मित्रांनो, मी नितीन आणि पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आपल्या मराठी युट्यूब चॅनलवर कोकणी इंडियन एक प्रवास. मित्रांनो, आज मी आलोय ठाण्याला एका साडीच्या दुकानामध्ये पैठणी महोत्सव चालू आहे आणि 20 ते 50% डिस्काउंट सुद्धा चालू आहे आणि या दुकानामध्ये सर्व प्रकारच्या साड्या सुद्धा आपल्याला पाहायला मिळतील. तर चला आज जाऊया आणि पाहूया आपल्याला इकडे काय काय पाहायला मिळतं. आणि हो, एकावर एक फ्री अशी ही ऑफर चालू आहे. इकडे येण्यासाठी आहे ना मित्रांनो, पेढ्या मारुती मंदिर आहे जवळ. NKT कॉलेज सुद्धा एक लँडमार्क आहे आणि हारकर आले हे मार्केट म्हणून प्रसिद्ध आहे. हे बघा, मीनाकारी सारीज करून एक शॉप आहे आणि इकडे 50% डिस्काउंट सुद्धा चालू आहे. मित्रांनो, मीनाकारी शॉप मध्ये आत आल्यावर आपल्याला ग्राउंड फ्लोर आणि भव्य असं फर्स्ट फ्लोर पाहायला मिळतं. महाराष्ट्रामध्ये सध्या 3 साड्या काठपदरीच्या बऱ्याच ट्रेंड मध्ये, कांजीवरम, बनारसी आणि पैठणी महोत्सव असल्यामुळे आपल्याला खूप प्रकारचे आपल्याला पैठणी इकडे पाहायला मिळते. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण एंड पर्यंत नक्कीच पहा. माझं नाव ऋषभ आहे. मीनाकारी दुकानाचा मी मालक आहे. माझी वडिलांची स्टोर आहे. मी 3rd जनरेशन आहे या पिढी मध्ये. ऍक्च्युली वी आर इनटू दिस बिझनेस इन लास्ट 50 इयर्स. तुम्हाला इथे मॅन्युफॅक्चरिंग रेट आणि होलसेल रेट मध्ये साड्या उपलब्ध होणार आहे. सध्या इथे पैठणी महोत्सव चालू झाला आहे, ज्यात तुम्हाला 20 to 50% ऑफ भेटून जाणार. हा माझी स्टोर 3000 स्क्वेअर फीटची स्टोर आहे. ग्राउंड फ्लोअरला तुम्हाला देण्या घेण्याचा स्टॉक 400 रुपीज किंवा 350 रुपीज पासून स्टार्ट आहे. 3000 पासून 30,000 35,000 पर्यंत फर्स्ट फ्लोअरला व्हरायटी आहे. माझ्या दुकानाचं स्पेशालिटी काय म्हटल्यावर, माझ्या दुकानात तुम्हाला फर्स्ट पॉइंट इज व्हरायटी तुम्हाला प्रचंड भेटणार. कुठल्याही व्हरायटीमध्ये कलर्स वगैरे भरपूर भेटणार आहे. डिझाईन्स तुम्हाला प्रीमियम आणि सर्वात अगोदर जे पण माल येतो ना, तो माझ्या दुकानामध्ये येतो. तर तुम्हाला लेटेस्ट डिझाईन्स आणि प्रीमियम डिझाईन्स माझ्या दुकानामध्ये होलसेल रेटला भेटणार आहेत. स्टेशन पासून माझी दुकान जर चालत आले तुम्ही तर 6 ते 7 मिनिटात आहे. जांभळी नाक्याला कुठेही पहिले आपले लँडमार्क म्हणजे कुठे कधी आले स्टेशनवरून तर कम टू जांभळी नाका. जांभळी नाक्याला आले ना तर जांभळी नाक्याला एक पेढ्या मारुती मंदिर फेमस आहे. त्या पेढ्या मारुती मंदिरच्या गल्लीत शिरले की 10 बिल्डिंग सोडून आपली मीनाकारी साडीज तुम्हाला दिसणार आहे. कस्टमरला जेव्हापासून मी हा फर्स्ट फ्लोर काढलंय प्युअर सिल्कचं कलेक्शन, तर तुम्हाला एवढं जाण्याची गरज नाहीये. तेवढं मी तुम्हाला स्पष्ट सांगतोय. पैठणी माझ्याकडे 1000 रुपयापासून स्टार्ट आहे आणि माझ्याकडे 40,000 पर्यंतच्या पैठणी आता सध्या आपण ठेवतोय. लग्न कार्य असेल तुमच्या घरी किंवा काही मोठा फंक्शन असेल आणि तुम्हाला बल्क बाईंग असेल, क्वांटिटी साडी, तर त्यासाठी माझ्याकडे ग्राउंड फ्लोअरला बाय 1 गेट 1 फ्रीचा कॉन्सेप्ट सुद्धा आहे. माझ्या दुकानामध्ये कांजीवरमचा पण तेवढंच मोठं कलेक्शन आहे. कांजीवरम सिल्क सोडली तर सॉफ्ट सिल्क, कोवई सिल्क, पटोला साडी, बनारसी मी व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळं दाखवणार आहे. बोलता बोलता मी नुसतं ऍक्च्युली तुम्हाला पैठणीवरती एम्फासाइज केलं, पण माझ्याकडे प्युअर सिल्कमध्ये पेशवाई, नारायणपेठ या सगळ्या व्हरायटी, इरकल, सगळे व्हरायटी आपण सगळं तुम्हाला एक एक दाखवू. पहिले मी स्टार्ट करणार आहे तुम्हाला पैठणी दाखवायला. बघा, ही एक बेसिक पैठणी इथे एक स्टार्ट आहे. प्युअर सिल्कची पैठणी इकडनं स्टार्ट होते आपल्याकडे. याला आपण बेसिक पैठणी म्हणतो. या बेसिक पैठणीला आपण बेसिक पैठणी का म्हणतोय ते पण दाखवतो. आणि ही साडी जी आहे ही 7,000 पासून 8,000 याचे रेट असतात. सिल्कचे रेट कधी स्टेबल नाहीये, प्लस मायनस असतात. आता या महोत्सवामध्ये ही साडी आपण स्वतः आता 7,000 रुपयाला विकतोय. ओके, 7,000 ते 7,500 याची रेंज आहे. ही प्राइसिंग का मी तुम्हाला व्हेरिएशन ठेवले, कारण प्राइसिंग स्टेबल नसतात. सिल्कचे जर रेट वाढले तर अचानक 500 रुपये कधी पण वाढून जाणार. ओके, याला बेसिक पैठणी का म्हणतात ते पण तुम्हाला दाखवतो. या साडीला बघा, जो बुट्टी आहे ना ती शोल्डरला जास्त आहे, म्हणजे पदरापासून जो पडसा भाग असतो ना इथे बुट्टी जास्त आहे, नंतर बुट्टी कमी होते, म्हणून याला आपण बेसिक पैठणी म्हणतो किंवा शोल्डर पैठणी सुद्धा म्हणतो. पण प्युअर सिल्क घ्यायची असेल आणि कमीत कमी रेंज कुठली तर ही प्युअर सिल्क पैठणीमध्ये इकडनं ही रेंज स्टार्ट आहे. ओके, तर ही साडी हँडलूम साडी नाही. म्हणजे कोणी सांगणार तुम्हाला प्युअर सिल्क 7,000 पासून हँडलूमची भेटते, कुठेच भेटणार नाही. या जगामध्ये हँडलूमची साडी 7,000ला भेटणार नाही. कुठला दुसरा दुकानदार पण सांगत असेल तर ते फसवणूक आहे. स्पष्ट सांगतोय की ही जी साडी आहे ही मशीन मेड आहे.
ही पॉवरलूमची साडी आहे, पण ही प्युअर सिल्क साडी आहे. ओके, प्युअर सिल्क नुसतंच हँडलूमला बनलं जातं असं नाहीये, प्युअर सिल्क पॉवरलूमला पण बनला जातो. आणि म्हणून या साड्या रेंजमध्ये येतात, कारण हँडलूमच्या जर प्युअर सिल्क साड्या घ्यायच्या असेल तर हँडलूमच्या साड्या कमीत कमी मग आपल्याला 10,000च्या पेक्षा वरती जावं लागणार आहे. हाताची कारिगिरी जर लागली तर समजा एका साडीला एक दिवसाची कारिगिरी आहे साहेब 600 ते 700 रुपये. तर जर कुठल्याही कारिगरनं समजा 5 दिवस पण एक साडी बनवायला घेतली तर त्याला 3,000 रुपये नुसतं मजुरी लागली. किंवा येवल्याची जी पैठणी, जी बेसिक पैठणी ज्याला म्हणतात डबल पदर, ती जर बनवायला गेलं तर ती 7 दिवसाला एक साडी बनते. 7 दिवसाची मजुरी किती झाली? 700 प्रमाणे 4,900 रुपये झाले. तर त्या साडीला मजुरी तेवढी झाली. नंतर मटेरियल कॉस्ट, जरी कॉस्ट, ते सगळे जर बघायला गेले तर त्या हिशोबाने ती साडी 12,500 पर्यंत का विकली जाते? तर त्याचं ते कारण तो आहे. मशीन मध्ये ही साडी हो, तर आता ह्या साडीला बघा, या मशीन मध्ये 1 ते 2 दिवसात बाहेर पडते. तर त्याच्यात ती जेवढी कॉस्टिंग तिथे जी लागते लेबर कॉस्ट, ती डायरेक्ट कमी आहे, म्हणून याचे 5,000 रुपये कमी पण आहे ना. ही साडी आपल्याला 7,000-7,500 का भेटते आणि ती का 12,500 भेटते? तो 5,000चा डिफरन्स येतो लेबर कॉस्ट मध्ये. जकाट पैठणी पण असते, ती पण टर्निंग बॉर्डर त्याला म्हणतात. जकार्ड पैठणी हँडलूमला पण बनली जाते, पॉवरलूमला पण बनली जाते. जकार्ड पैठणी हँडलूमला घ्यायला जाणार तर हँडलूमला ती साडी 45,000-40,000 पासून स्टार्ट आहे कमीत कमी. हा, 40,000च्या खाली तुम्हाला 45,000च्या खाली भेटणार नाही जकार्ड पैठणी हँडलूमची. आणि जकार्ड पैठणी मशिनीची तशा डिझाईनच्या मशिनीला घेतल्या तर त्या 15,000 पासून सुरुवात आहे. तसं आहे. आता हे बघा, मशीन मेकच्या याला ओळखायची कशी? तर हे बघा, हे जे थ्रेड जे कट झालेले आहेत ना, हे थ्रेड जे कटिंग केलेले आहेत म्हणून याला मशीन मेक बोलतो आपण. हा, कारण ती साडी सोबतच पूर्ण हा जो बुट्टी आहे ना, पूर्ण थ्रेड इकडनं चालू बनते याचे, आणि मग याला कटिंग होते इथे. कसं आहे. आणि जर ती हँडलूमची असणार ना, तर हँडलूमला एवढे थ्रेड नसणार, तिथेच संपून जाणार. मी तुम्हाला हँडलूमच्या साडीमध्ये ते दाखवतो. आता समजा की स्वतःचं घरचं लग्न आहे, तर घरच्या लग्नामध्ये जर तुम्हाला नेसायची तर मग लोकांना बुट्टी जास्त पाहिजे. ही थोडी सिंपल झाली, आतमध्ये पण फुल बुट्टी पाहिजे. तर आतमध्ये जी फुल बुट्टी असते ना, तर त्याला आपण शाही पैठणी म्हणतो किंवा महाराणी पैठणी म्हणतो. हे 2 नाव दिलेले आहेत लोकांनी त्याला. आता तुम्हाला एक दुसरा कलर मी दाखवतो. ओके, हा एक कलर बघा. आता ह्या साडीला आहे ना, बुट्टी स्टार्ट पासून एंड पर्यंत एकसारखी आहे. ओके, म्हणून याला शाही पैठणी म्हणतात. ही स्टार्ट पासून एक सारखी जी बुट्टी आहे, हे बघा, हे बघा, आतमध्ये पण तशीच बुट्टी बघा. हे बघा, आता पहिली साडी जी दाखवलेली त्याला आतमध्ये कमी बुट्टी होती, या साडीला आतमध्ये पण फुल भरलेलं आहे. ते याची जी कॉस्टिंग असते त्या हिशोबाने त्याप्रमाणे वाढून जाते. तर ही ऑल ओव्हर जी पैठणी आहे, सध्या आपण या ऑफर मध्ये, या पैठणी महोत्सव मध्ये ही साडी आपण ऑफर मध्ये तुम्हाला 9,000 रुपयाला देत आहे. हो, हे प्राइसेस स्टेबल राहणार नाही. सिल्कचे रेट, रॉ मटेरियल रेट जर वाढले तर प्राइसेस वाढणार आहे. ही मी तुम्हाला ही व्हिडिओ जी आता आपण 2024 जून मध्ये बनवतोय, ही तेव्हाची तुम्हाला प्राइसिंग सांगतोय मी. ओके, की या पैठणी महोत्सवला या ज्या ऑल ओव्हर पैठणीच्या साड्या आपण या 8,500-9,000ला विकतोय. याच्यामध्ये प्रत्येक बुट्टी सेम नाही आहे, माझ्याकडे वेगवेगळे डिझाईन्स आहेत. त्याच्यामध्ये महाराणी पैठणी, ऑल ओव्हर पैठणी ज्याला म्हणतात ना, बुट्टी स्टार्ट पासून एंड पर्यंत, त्याला शाही पैठणी. हा हो, आता याच्यात तुम्हाला जी पहिली जी दाखवलेली ती मोरची बुट्टी होती, वेगळा मोर होता. हा मोर वेगळा आहे. ओके, इथे एक बघा थोडा मोठासा मोर आहे. तर याच्यात काय आहे, इथे स्टार आहे. तर ह्या पद्धतीने इथे स्टार विथ मोर कंबाईंड आहे. तर याच्यात कारिगर माझ्याकडे जास्त आहे, कॉन्सेप्ट जास्त आहे याच्यामध्ये. ओके, आणि भरपूर कलर्स भेटणार, कमीत कमी 30-40 कलर आहे याच्यामध्ये आपल्याकडे. तुम्हाला ब्लॅक मॅचिंग जर पाहिजे असेल तर ब्लॅक मॅचिंग सुद्धा आहे. ओके, जशी ही बघा, ही साडी बघा, इथे ब्लॅक बॉर्डर ब्लॅक आहे बघा. तसेच माझ्याकडे रेड, राणी ते नेहमी असतात, हिरवे काठ नेहमी असतात. आता या साडीला बघा पीच काठ आहे, ऑफ व्हाईट सोबत पीच काठ आहे बघा. माझ्याकडे ब्लू काठ पण आहे, हे बघा. आणि माझ्याकडे लेमन काठ पण तुम्हाला भेटणार. लेमन काठची एक साडी इथे बघा, ही कलांजली पैठणी. आता काय ते डिफरन्स ते पण सांगतो मी. आता हे बघा, ग्रीनला लेमन. तर तुम्हाला माझ्याकडे आहेत ना, हे जे ऑप्शन्स आहेत ना कलरचे जे मॅचिंग, हे भरपूर विविध भेटणार तुम्हाला. आता हे बघा, हा वाईन मॅचिंग दिलाय, काठाला बघा कलर वाईन दिलाय. नेहमी इथे जांभळा, रेड, राणी असतो, हिरवा असतो, हा वाईन मॅचिंग दिलेला आहे. हे बघा, सी ग्रीनला वाईन दिलेले आहे. तर तसेच माझ्याकडे मॅचिंग पण भरपूर आहेत आमच्याकडे. आता शाही पैठणीपेक्षा जी वरती जी हेवी असते ना, ती कलांजली पैठणी असते. हा, कलांजली पैठणी आणि शाही पैठणीमध्ये काय डिफरन्स आहे ते पण मी तुम्हाला सांगेन. हा एक मॅचिंग पण बघा, इथे पीचला ब्लॅक दिलेला आहे.
इथे ब्लूला रामा दिलेला आहे. युजली ब्लूला लेमनला आनंद, इथे ब्लू असतो असा ब्लू. मग हे बघा ह्या दोन शेड मध्ये बघा फरक आहे काठामध्ये. हा ब्लू आहे आणि हा रामा कलर आहे. तसे वेगवेगळे मॅचिंग तुम्हाला माझ्याकडे बघायला भेटणार. ओके, आता मी तुम्हाला कलांजली पैठणी काय असते ते दाखवतो. आपण पॉवर लूमची बेसिक पैठणी बघितली, शाही पैठणी बघितली. आता मी तुम्हाला कलांजली पैठणी दाखवतोय. कलांजली पैठणी आणि शाही पैठणीमध्ये काय फरक आहे त्याची बघा, तुम्ही स्वतःहून बघा आणि नाही जर समजत असेल तर आपण सांगणारच आहे काय आहे. आणि ओके, हे बघा ही कलांजली पैठणी आहे आणि या प्रत्येक साड्या आहेत ना हे प्युअर सिल्क मध्ये पॉवर लूमला पण आहे, हँडलूमला पण आहे, ते ओरिजिनल झाले. आता एक प्रश्न तुम्ही हे पण येत असेल की काय पॉवर लूमची साडी घ्यायची, हँडलूमच नेहमी घ्यायची, पॉवर लूम घ्यायची नाही का? तर तसं नाहीये. हँडलूम साड्या सर्वांच्या बजेटमध्ये बसत नाही, त्या हिशोबाने त्याचा ऑल्टरनेटिव्ह पॉवर लूम वरती काढलेला आहे. आता कलांजली जर आपण घ्यायला गेलो हँडलूम वरती तर त्याची कॉस्ट 16, 17, 18,000 पर्यंत जाते. सर्वांचं बजेट एवढा नसतो, तर त्या हिशोबाने ही जी कलांजली पैठणी आहे ही आपल्याकडे 10 ते 11,000च्या रेंज मध्ये आहे, बनवलेली आहे प्युअर सिल्क मध्ये. आणि ह्या प्रत्येक डिझाईन ज्या आहेत ना, डिझाईन कसे कम्प्युटर वरती आता सगळं डिजिटल झालंय. तर ही डिझाईन आहे ना सेमी सिल्कला पण अवेलेबल आहे आपल्याकडे. तर ज्यांचं बजेट सेमी सिल्कचा असणार तो सेमी सिल्क मध्ये घेणार आहे. डिझाईन शेवटी काय कॉपी होतात. सेमी सिल्कला असं सेम डिझाईन सिमिलर अशी मीना बुट्टी केलेलं, हे बघा प्रत्येक मीना केलेलं आहे बघा, प्रत्येक जरीच्या बुट्टीमध्ये आतमध्ये मीना टाकलेलं आहे आणि पदर पण मीनेदार आहे. आणि अशीच सेम साडी जर आपण सेमी सिल्कला घेतली तर सेमी सिल्कला अशी साडी 4,500, 4,000ला अवेलेबल आहे. हा, तर आपण जसं घेणार ना तसं आहे. मी तुम्हाला काय बोललो, डिझायनिंग सेम डिझाईन सिमिलर दिसणारी साडी तुम्हाला 3,500ला पण आहे, 4,500ला पण असणार, म्हणजे 2,500ला पण असणार. तर 2,500 ते 4,500 पर्यंत पण मटेरियल जरी काहीतरी चेंजेस असणार, ते प्युअर सिल्क नसणार. ही प्युअर सिल्कची तुम्हाला साडी दाखवतोय, कलांजली साडी. ओके, आता ह्याच्यात आणि शाही पैठणीमध्ये काय डिफरन्स आहे तर शाही पैठणीची जे बुट्टे आहेत ना, हे बघा इथे आहेत ना, हे 2-2.5 बुट्ट्यामध्ये डिफरन्स बघा. एक बुट्ट्यापासून दुसऱ्या बुट्ट्या जो आहे ना ते बघा 2 ते 2.5 बुट्ट्यांचा गॅप आहे. शाही पैठणी जी दाखवलेली ना ते तुम्हाला 3-3.5 बोटांचा गॅप असणार आहे. तर त्याला म्हणतात कलांजली. आणि कलांजलीमध्ये अजून एक माझ्याकडे जी व्हरायटी जी प्युअर मध्ये ना त्याच्यात नुसतं 1.5 बोटाचा गॅप आहे. त्याच्यात तेवढी जास्त बुट्टी आहेत, एकदम जवळ आहे. तर त्याला म्हणतात कलांजली पैठणी. लग्न कार्याला शोभणारी ती साडी असते, छान दिसते, ऑल ओव्हर जे आहे साडी तसे. तर कलांजली पैठणी जी आहे 10,000 पासून आपल्याकडे स्टार्टिंग आहे. ओके, हे बघा. आणि ह्या रेटला तुम्हाला पूर्ण मुंबईमध्ये ही साडी अवेलेबल होणार नाही, त्याची पण गॅरंटी देतोय मी. सर्वात मोठी गोष्ट काय, मी माल दाखवतोय, तुम्हाला डिफरन्स पण सांगतो आणि मी माझी प्राइसिंग पण सांगतोय. ही 100% प्युअर सिल्क साडी आहे, पण आमची जी क्वांटिटी आहे, आमची क्वांटिटी जास्त आम्ही घेतो. जास्त क्वांटिटी घेतल्याने माल स्वस्त आपल्याकडे डायरेक्ट व्हिवर कडनं येतोय, मध्यंतर कोणी नाहीये, तर ती मार्जिन कमी होऊन जाते. त्याच्या मागचं रहस्य आहे, हा भाव कमी होतो. हा, कसं आहे, काय दुकान स्वतःची आहे आमची, आम्हाला कोणाला भाडं बिडं द्यायचं नाहीये, बरोबर. त्या हिशोबाने आपण स्वस्त विकतोय. साडी 4-4.5ला सेमी सिल्क जर विकली पाहिजे तर ती त्याच रेटला विकली पाहिजे. सेमी सिल्कची साडी तुम्हाला दाखवून कोणी सांगणार ती प्युअर आहे आणि प्युअर तुम्हाला मग 6ला देणार. आणि तुम्ही कम्पेअर करणार की नाही मीना केला तर ती 7ला आहे, तिथे आम्ही अजून 1,000 रुपये कमीला भेटली. पण तुम्ही काय घेतलंय ते मेन आहे, ते महत्वाचं. किती प्युअर आहे, 100% प्युअर आहे, 90% प्युअर आहे, 80% प्युअर आहे, ते गरजेचं आहे ना. तसं आहे. आता याच्या पुढचं मी तुम्हाला एक व्हेरिएशन दाखवतो. हे मी तुम्हाला जेवढे साड्या दाखवलेत आपण, मी तुम्हाला कॉन्ट्रास्ट दाखवलेत, तसेच आपल्याकडे आता सेल्फ मध्ये पण आहे. सेल्फ म्हणजे सिंगल कलर. बघा एक ब्लॅक साडी उघडून दाखवते तुम्हाला मी. याच्यात माझ्याकडे 3-4 डिझाईन आहेत वेगवेगळे. ही फुल ब्लॅक साडी आहे, संक्रांती पल्ला पण लोक नेसतात. ठीक आहे. हा, हे बघा विथ ब्लाउज साडी आहे. आता ही जी साडी दाखवली बघा, ह्याला ब्लाउज सिंगल कलरचा आहे आणि पूर्ण साडी पण सिंगल कलर आहे, नो कॉन्ट्रास्ट, फुल ऑल ओव्हर बुटी आहे, शोल्डर नाहीये बघा. कलांजली मध्ये येते ही. आणि याच्यामध्ये मी एक व्हेरिएशन एक टाकले चंद्रकोरचं आणि त्याला आम्ही ब्लाऊज कॉन्ट्रास्ट दिलेला आहे. तर ती पण एक मी दाखवतो तुम्हाला. ब्लाऊज कॉन्ट्रास्ट वाली सिंगल कलरची चंद्रकोर पैठणी. हे बघा, सिंगल कलरची प्युअर सिल्कची 100% प्युअर सिल्कची चंद्रकोर पैठणी आहे आणि ह्याला ब्लाऊज आहे ना कॉन्ट्रास्ट दिलेला आहे बघा. हे बघा, हा या साडीला ब्लाऊज आहे आणि ही साडी बघा.
आपण पैठणीचे व्हिडिओ कव्हर करता करता मी तुम्हाला नंतर कांजीवरमचं पण पूर्ण जे जे आहेत ना मी ते पण दाखवेन. हे बघा, आता हा सगळ्याकडे हँडलूमचे पैठणीचे आपण इथे ठेवलेले आहेत. ही बेसिक येवला पैठणी जी आपण त्याला म्हणतो. याच्यात माझ्याकडे लाईट कलर्स पण आहेत. हे बघा, इथे पेस्टल कलर सुद्धा आहे. ही आपली फेम आहे पेस्टल कलरची. यंग मुलींना फार आवडतात पेस्टल कलर, किंवा दुसऱ्यांच्या लग्नात नेसायची असेल तर. तसेच आपल्याकडे फॅन्सी कलर, क्रॉसिंग कलर, रेग्युलर कलर तर आहेतच, असे फॅन्सी कलर सुद्धा आहे. ओके, हा थोडा क्रॉसिंग मोरपिसी कलर आहे. हा थोडा बघा, थोडा डाळिंबी पीच कलर मिक्स केलेला आहे. ओके, याला थोडी काठ पण बघा लेमन कलरची दिली आहे. त्यानंतर हा एक कलर बघा, एक उघडून आता ही दाखवतो मी तुम्हाला आता काय फरक असतो आणि ते हँडलूम पॉवरलूम मध्ये काय फरक असते ते पण दाखवतो. ओके, हे बघा, ही ओरिजिनल बेसिक येवला पैठणी म्हणतो आपण त्याला. आणि ह्याची बुट्टी बघा, आता ह्याची बुट्टीला थ्रेड्स नाहीये पुढे मागे जास्त, इथेच बनली आहे. ही बुट्टी सेपरेट बनली, ही सेपरेट बनली, ही सेपरेट बनली, एकत्र नाही बनलेली आहे. ठीक आहे, थोडं बस हा फरक आहे. पदर मध्ये थोडेफार थ्रेड्स दिसणार तुम्हाला, कारण मल्टी कलर पदर बनवलेला आहे. बुट्टीमध्ये थ्रेड दिसणार नाही तुम्हाला. हे बघा, कारण कटिंग ह्याला पण करावं लागतं, त्याला पण करावं लागतं. आणि हँडलूमची फिनिशिंग वेगळीच मला दिसणार आहे. पण आता बघा, हँडलूम आणि पॉवरलूमचं तुम्हाला जे मी डिफरन्स बोलत होतो ना, ते तुम्ही स्वतः बघा. आता ही हँडलूमची शोल्डर पैठणी आहे, ही बघा. आणि आपण पॉवरलूमची शोल्डर पैठणी तुम्हाला 7-7.5 हजाराच्या रेंजला दाखवली. आणि ही येवलेची हँडलूमची शोल्डर पैठणी. आता ही हँडलूमची शोल्डर पैठणी युजली 12,500 13,500 या रेंजला असते साहेब. सीझन ऑफ सीझनचे जे रेट असतात ना, बरोबर, तर तो डिफरन्स असणार आहे. थोडं कलरचं लिमिटेशन पण आहे यामध्ये. याच्यात तुम्ही तिथे जसे व्हायब्रंट मॅचिंग जे बघितलेत, कडियल मॅचिंग ज्याला म्हणतात, ते याच्यात बनणार नाही. हँडलूम मध्ये कडियाची जर साडी तुम्ही घ्यायला घेणार तर मग ती 15-16च्या रेंज मध्ये जाते. 13.5 पासून पुढेच भेटणार तुम्हाला. आता ही वेगळंच करतात. करिअर म्हणजे साडी सेपरेट बनते आणि नंतर बॉर्डर अटॅच होते, बॉर्डरला ब्राईटनेस देण्यासाठी. आता ही कडियल नाहीये, ही साडी सोबतच विविंग झालेली आहे, काठ आणि साडी एकत्र बनलेली आहे. म्हणून इथे बघा थोडंसं मॅचिंग आहे ना, थोडे धूपछाव या साडीला नाही दिसणार, पण दुसऱ्या साडीमध्ये तुम्हाला दाखवतो बघा. ह्या साडीला बघा, आता काठ एकदम ब्राईट राणी नाहीये बघा, कारण हा पर्पल कलर इथे गेला राणीमध्ये, तर हा इथे कलर चेंज झालाय. इथे पण बघा, हा ब्लू कलर जांभळ्यामध्ये गेला तर इथे कलर चेंज झाला. पण तसे ह्या साड्यांमध्ये नाहीये बघा. इथे तुम्हाला ह्या साड्यांमध्ये बघा सॉलिड कॉन्ट्रास्ट दिसतोय. हे बघा, कारण ही सेपरेट बॉर्डर अटॅच झालेली. बघा किती बॉर्डर, बघा किती उठून दिसते, उठून दिसते. पण एवढे उठावदार साडी हँडलूम मध्ये पण येतात, पण हँडलूम मध्ये आपण एवढे उठाव घ्यायला जाणार तर मग यू हॅव टू स्पेंड मोर दॅन 15,000, 16,000 15,000च्या वरतीच मग तशा साड्या भेटणार आहे तुम्हाला, त्याच्या खाली भेटणार नाही. भरपूर स्टॉक आहे. आता सगळे आपण या व्हिडिओ मध्ये कव्हर करू शकत नाही. तर मित्रांनो, आपल्या समोर लाईव्ह कस्टमर आहेत, ताई आहेत. तर ताई, आपण कुठून आलात? मी पनवेल वरून आली. अच्छा, पनवेलहून आलात. वा, तुम्हाला लग्न आहे माझ्या, अच्छा, वा तर त्याच्यासाठी शॉपिंग करायला आलो. वा, फर्स्ट ऑफ ऑल कॉंग्रॅच्युलेशन, मुलाचं लग्न आहे. तर मग ताई, कसं वाटलं तुम्हाला? इथे पैठणी महोत्सव चालू आहे, तुम्ही आमच्या व्ह्यूअर्सला काय सांगाल इकडे येण्यासाठी? मी याच्या आधी पण एकदा येऊन गेली. अच्छा, तेव्हा वुमन्स डे स्पेशल होतं, तेव्हा पण मी 2 साड्या घेतल्या. आणि आता मुलाचं लग्न आहे तर त्याच्यासाठी म्हणून मी पैठणी घेऊन जाते. अच्छा, मग आपण काय काय केलं शॉपिंग यावेळी? आता पैठणीच घेतली, पैठणी पण घेतली. नंतर परत येऊन परत काहीतरी घेऊन जाईल. वा, मग आपण हँडलूमची पैठणी घेतली, हो, हँडलूमची हो, घेतली ना? हो. हा, मग ती कशी पडली आपल्याला? ती 16,000 समथिंग. अरे वा, तर तुम्हाला ओव्हरऑल कसं वाटलं या दुकानामध्ये कलेक्शन? छान आहे, छान आहे. मी युट्यूबच्या आणि चॅनल बघूनच मी पण आली आहे आणि कलेक्शन छान आहे. सगळ्यांनी येऊन आवर्जून एकदा भेट द्यावी. आवडेल सगळ्यांना पण कलेक्शन. खूप खूप धन्यवाद ताई, थँक्यू सो मच. हा, इथे ह्या जे साड्या जितके पण लावल्यात ना, ह्या सगळ्या फॅन्सी पैठणी आहेत आणि ह्या सगळ्या हँडलूमच्या साड्या आहेत. ओके, ह्याच्यात नुसतं येवल्याला बनलेल्या पैठणी नाहीये. पैठणी नुसतं येवल्याला नाही बनते, ते आता सगळ्या ठिकाणी बनते. याच्यात गडवाल पैठणी सुद्धा आहे, कोथाकोंड्याच्या पैठणी सुद्धा आहे याच्यामध्ये. ओके, तुम्हाला पैठणी जे थोडे आता नवीन जे डिझाईन्स चालले आहेत ना लेटेस्ट मध्ये तुम्हाला दाखवतो. तुम्ही पाहिजे तर हे झूम करा सगळे. हे बघा, सगळे इथे बघा. आता ही जी साडी आहे बघा, डबल बॉर्डर काठ आहे, डबल बॉर्डर पैठणीची काठ आहे, मध्ये गॅप दिले आणि बघा हिरणाचं पट्टी दिले. ही चंद्रकोरची कलांजली मध्ये बघा गॅप नाही, बघा किती 1-1.5 बोटाचा गॅप आहे बघा.
ही पण हँडलूम पैठणी आहे. ही एक बघा, ही पण सगळे पैठणी आहे. या सगळ्या डिझाईन्स आहेत ना, या प्रीमियम डिझाईन आहेत. या सगळ्या तुम्हाला रेग्युलर स्टोर्स मध्ये बघायला भेटणार नाही. आता ही एक साडी बघा, कडियल साडी आहे आणि ही बॉर्डर बघा. ठीक आहे. त्याच्यात ही गडवाल पैठणी झाली. या कलांजलीचे कलर्स माझ्याकडे याच्यात 50 कलर बघायला भेटणार आहे. एक हाय युनिक मॅचिंग आहे बघा. आता ही एक डिझाईन बघा, एकदम युनिक डिझाईन आहे विथ स्ट्राइप्स. किती छान डिझाईन आहे, गॅपिंग मध्ये. ठीक आहे, साईड बुट्टा म्हणतात त्याला. बॉर्डर मध्ये टर्निंग बॉर्डर नाही, जशी ही जी रेग्युलर पैठणीची चटाई बॉर्डर असते ना, आणि याला मॅचिंग बघा किती सुपर मॅचिंग दिले. लाईट लेव्हेंडर इंटू ऑफ व्हाईट मॅचिंग दिलेलं आहे बघा. त्यानंतर ही एक साडी बघा, एकदम सुंदर साडी आहे. ही एक साडी बघा, याला ब्लॅक बॉर्डर दिलेली आहे. लाईन्सची साडी आहे. 100% हँडलूमची साडी आहे. हे बघा, साडी बघा किती सुंदर आहे बघा. हो, आतमध्ये लाईन्स आहे आणि ही कडियल बॉर्डर आहे. तर अशा सगळे युनिक डिझाईन्सचा जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल या ऑफर मध्ये, तर तुम्ही नक्की मीनाकारी साडीमध्ये व्हिजिट करा. 20 to 50% ची ऑफर चालू आहे. प्लस पैठणी महोत्सव चालू आहे आपल्या दुकानामध्ये, ज्यात पैठणीचं कलेक्शन जास्त आहे. म्हणून मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये आपण पैठणी दाखवतोय. हा, आणि हे एवढंच नाही, हे नुसतं हायलाइट आहे की काय आहे. याच्यापेक्षा डबल स्टॉक काउंटरच्या आतमध्ये आहे. हे काही काउंटर मध्ये तुम्हाला एक पसरण्यासाठी दाखवलं की ह्या पद्धतीचं आपण ठेवतो. आणि याच पद्धतीचा आपल्याकडे कांजीवरमचा पण स्टॉक आहे. 4-5 कांजीवरम आता मी तुम्हाला दाखवू. डबल पदर जसं तुम्ही सांगितलं, हा हा हा, त्यामध्ये म्हणजे ते पदरची साईज मोठी असते ना. हो, तो रेग्युलर असतो. हे बघा, 14 मोराचा पदर असतो. अच्छा. 7 बुट्टे असतात, 3 बुट्टे. हे बघा, प्रत्येक एका बुट्ट्यामध्ये असे 2 मोर दिलेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14. हा 14 मोरचा जो पदर असतो याला डबल पदर बोलतात. हा बेसिक स्टँडर्ड पदर आहे. त्याच्यामध्ये या लोकांनी एक प्राइसिंग कमी मध्ये 1000 रुपयाच्या फरक मध्ये एक शॉर्ट पदर काढलेला आहे. त्याला 6 पदर असतात, म्हणजे 3 बुट्टे असतात. त्याला सिंगल पदर म्हणतात. पण सिटीमध्ये सिंगल पदर नाही घेत कोणी. आपल्याकडे डबल पदर पासून स्टार्ट आहे. मोठ्या पदरात भेटणार तुम्हाला. ह्याच्यापेक्षा प्रीमियम मध्ये मग ह्या व्हरायटी असतात बघा. ही हँडलूम सिंगल मुनिया फॅन्सी पदरची पैठणी. हे बघा, हा राधाकृष्ण पदर बघा. धर रे बेटा, दिसते. आता फॅन्सी पदर परत त्यासोबत सिंगल मुनिया. आता या सिंगल मुनियाला जर आपण नुसतं असं नॉर्मल 14 मोराचा पदर हे दिला ना पदर, तर त्याचे रेट कमी होतात. हा फॅन्सी पदर दिलाय म्हणून त्याची प्राइसिंग जास्त असणार आहे. बरं, तुम्हाला सिंगल मुनिया नको, इथे नुसतं फॅन्सी पदर पाहिजे, तर तशी बी साडी आहे आपल्याकडे. ती पण तुम्हाला एक दाखवतो. म्हणजे मी आता तुम्हाला बोललेलो की व्हरायटी आपल्याकडे भरपूर आहेत. बरोबर. हे बघा, हे बघा, आता ही फॅन्सी पदर आहे, पण याला बॉर्डर रेग्युलर पैठणीची काठ आहे बघा. ओके. तसेच तुम्हाला एक टर्निंग बॉर्डर मध्ये पण साडी दाखवून देतो तुम्हाला. प्युअर सिल्क टर्निंग बॉर्डरची साडी आहे. हे बघा, ही साडी बघा, पूर्ण टर्निंग केलेलं आहे बघा. या 15-16 हजार पासून 25,000चा रेंज येतं. तर मला माझ्याकडे स्ट्राइप्स पैठणी, सिंगल मुनियामध्ये स्ट्राइप्स पैठणी बघा. कलर पेस्टल कलर आहे. पेस्टल कलर मध्ये बघा, टिश्यूचे पूर्ण स्ट्राइप्स केले. टिश्यू पैठणी आहे. टिश्यू पैठणी मध्ये हे बघा, हे बघा, पिकॉक पॅरटचा फॅन्सी पदर आहे. सिंगल मुनिया आहे, पण हा जो बेस आहे ना, हा रेग्युलर सिल्कचा जो बेस नाही, हा टिश्यू पदर आहे. अच्छा. हे बघा, म्हणून ते तुम्हाला याच्यात ग्लेस दिसते आणि पेस्टल दिसते, पण हे फुल टिश्यू आहे. हा, काय प्राइस रेंज पडेल आपली? ही 35,000 पासून स्टार्ट आहे. बघा, फुल हँडलूम टर्निंग बॉर्डर.
तर असे सगळे डिझाईन आता ही 40,000 ची साडी आहे. 40,000. येस, 35,000 40,000 अशी यांची रेंज आहे. मग याच्यामध्ये मग 50-55 जसे तुम्ही घेणार तसे आहेत. ही कितीची आहे? 32ची आहे की 33ची आहे? मी अप्रॉक्स सांगितले 30 ते 35च्या आसपासची ही साडी आहे डिस्काउंट करून. ही एकदम सॉफ्ट फॅब्रिक असतो हा. मलई सिल्क पण म्हणतात, काय काय लोक कतान सिल्क म्हणतात. फुल हँडलूम साडी आहे ही. ओके, हे बनारसी मध्ये येतात. तसेच आपल्याकडे प्युअर सिल्कच्या बनारसी शालू सुद्धा आहे आपल्याकडे. बनारसी आहे ना? हो, ही फुल प्युअर हँडलूम बनारसी आहे. आपण आता याच्या अगोदर कलेक्शन बघितलं ते स्पेशली पैठणीमध्ये बघितलं. त्याच्यामध्ये आपलं पैठणी महोत्सव वगैरे बघितला तुम्ही, काय काय ऑफर्स आहेत वगैरे, हे कलेक्शन वगैरे बघितलं. आता त्याच्यानंतर आपण पुढील कलेक्शन बघतोय कांजीवरम मध्ये, जे साऊथचे प्रकार येतात. त्याच्यामध्ये बेसिक पासून स्टार्टिंग येते, म्हणजे साधारणतः 5-5.5 पासून स्टार्टिंग येते. त्याच्यामध्ये पण तुम्ही 5-10 जसे घ्याल तसं कलेक्शन येतं. सेल्फ येतं, कॉन्ट्रास्ट येतं, जसं पाहिजे तसं तुम्हाला कलेक्शन वगैरे भेटेल त्याच्यामध्ये. आपण फर्स्ट सर्वात पहिले जाऊ आपण कांजीवरम मध्ये जी बेसिक येते, म्हणजे जी रेग्युलर कांजीवरम बोलतो आपण ज्याला, ती ही आली स्टार्टिंग रेंज कांजीवरम मध्ये. त्याच्यामध्ये आपण हा एक पीस ओपन करून दाखवतोय. ह्याच्यामध्ये जवळपास 30-35-40 कलर्स येतील आपल्याकडे वेगवेगळे. ही नॉर्मली बघणार तर ही गट्टी बॉर्डर बोलली जाते याला. ह्याच्यामध्ये ट्रेडिशनल लुक असतं, ब्लाऊज वगैरे कॉन्ट्रास्ट येतो, पदर कॉन्ट्रास्ट येतो. कलर्स वगैरे हवे तर कलर्स वगैरे हे भेटतील तुम्हाला. ह्याच्यानंतर आपण बघणार आहे ह्याच्या वरची रेंज. आता ह्याच्यामध्ये तुम्ही बघणार तर हे डबल बॉर्डर कांजीवरम येतं. भरपूर ठिकाणी याला बेंटेक्स बॉर्डर पण बोलतात. ह्याच्यामध्ये 2 बॉर्डर येतात, म्हणजे हा एक प्रकार येतो कांजीवरम मध्ये. ह्याच्यामध्ये पण तुम्हाला नवीन मॅचिंग वगैरे, फॅन्सी मॅचिंग, ट्रेडिशनल मॅचिंग, जसं पाहिजे तसं तुम्हाला व्हरायटी भेटून जाणार. ह्याच्यामध्ये कलर्स वगैरे पण बघून घ्या आपण. हे बघा, हे असे कलर डिझाईन्स वगैरे येतील, प्रकार वगैरे. आणि इकडे बघता ह्याच्यामध्ये पण तुम्हाला भरपूर ऑप्शन. हो, ह्याच्यामध्येच बघणार तर आपण आहे ना, हा पण एक प्रकार येतो डबल बॉर्डर मध्ये. आता ही बुट्टी आली, ही रुद्राक्ष बुट्टी बोलली जाते ह्याच्यामध्ये. ह्याच्यामध्ये पण तुम्हाला कलर ऑप्शन वगैरे भेटून जाणार. फॅन्सी कलर, लाईट कलर, डार्क कलर, जसे तुम्हाला रिक्वायर्ड असतील तसे कलर वगैरे भेटतील तुम्हाला. त्याच्यानंतर ना अजून एक ह्याच्यामध्ये ह्याच रेंज मध्ये तुम्हाला साधारणतः ही एक व्हरायटी येते. ही ओपन बॉर्डर काजूकत्री डिझाईन आहे. हा, ओपन बॉर्डर बोलली जाते याला. हे पण कांजीवरम मधला एक प्रकार आहे. ह्याच्यामध्ये हा पदर येईल आपल्याला. हा, ब्लाऊज वगैरे बघणार तर ब्लाऊज वगैरे कॉन्ट्रास्ट येईल आपल्याला असा. हा, आणि ही बुट्टी वगैरे असेल तुम्हाला ह्याच्यामध्ये काजूकत्री टाइप मध्ये. ही ओपन बॉर्डर आहे. ह्याच्यामध्ये पण जर बघणार तर तुम्ही ह्याच्यामध्ये पण डिझाईन्स वगैरे वेगळे येणार. तर ही बुट्टी काजूकत्रीची आहे. ह्याच्यामध्ये बुट्टी पाहिजे तर बुट्टी वेगळी पण भेटेल तुम्हाला. नेक्स्ट प्रकार येतो आपला सेल्फ कांजीवरम. हा, त्याच्यामध्ये भरपूर ठिकाणी याला कुट्टू कांजीवरम बोललं जातं. त्याच्यामध्ये पण मोठ्या बॉर्डर, छोट्या बॉर्डर असे ऑप्शन येतात. हा, आता हा एक प्रकार बघा. आता ह्याची पण भरपूर फॅशन आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला कलर डिझाईन्स वगैरे भेटतील. आता कोणाला साखरपुड्यासाठी वगैरे पाहिजे तर स्पेशली ग्रीन वगैरे घेतली जाते. तर ह्याच्यामध्ये पण तुम्हाला कलर डिझाईन वगैरे भेटून जाईल. ऑप्शन वगैरे भरपूर आहे त्याच्यामध्ये पण. ह्याच्यामध्ये मोठी बुट्टी, छोटी बुट्टी, छोट्या बॉर्डर, मोठ्या बॉर्डर. हो, 1 साइड बॉर्डर आहे ही. हा, ह्याच्यामध्ये पण तुम्हाला आहे ना मोठ्या बॉर्डर, छोट्या बॉर्डर असे ऑप्शन भेटतील. बुट्टी कॉन्सेप्ट वेगळा हवंय तर वेगळ्या बुट्टी कॉन्सेप्ट पण भेटून जाईल. आणि कलर्स वगैरे बघणार तर कलर्स वगैरे पण ह्याच्यामध्ये अवेलेबल आहेत भरपूर. आता ह्याच्यामध्ये कसं मोस्टली डार्क कलर जास्त चालतात, कारण कसं जरीचा उठाव असतो ना, तो डार्क कलर वरती जास्त येतो त्या हिशोबानं. तुम्ही आता ही मोठी बॉर्डर आली, त्याच्यानंतर ही छोटी बॉर्डर एक येते. त्याच्यामध्येच तुम्ही बघणार तर ही मीडियम बॉर्डर आली. हा, असे बॉर्डर वगैरे फॅन्सी पाहिजे तर फॅन्सी बॉर्डर पण आहेत. आता ह्याच्यामध्ये बघू शकता तुम्ही बॉर्डर वगैरे किती फॅन्सी येते. थोडी अनकॉमन बॉर्डर दिले त्याच्यामध्ये. असे प्रकार वगैरे ह्याच्यामध्ये भेटून जाणार तुम्हाला. अजून भरपूर कलेक्शन आहे. सगळंच कलेक्शन आपल्या व्हिडिओमध्ये दाखवता येणार नाही. याला आरपार कांजीवरम बोललं जातं. हा, ह्याच्यामध्ये पण तुम्ही बघणार ना तर ह्याच्यामध्ये आहे ना सेल्फ विंग मध्ये धागा असतो. हा, म्हणजे एकमेकांमध्ये धागे विणलेले असतात याच्यामध्ये. त्या हिशोबाने हे लाइनिंग वगैरे बघताय ना आपण, ते येतं. ह्याला आरपार कांजीवरम बोलली जाते. हा, ह्याच्यामध्ये दुसरा प्रकार येतो कडियल कांजीवरम. त्याची बॉर्डर असते ती
वेगळी विविंग केली जाते आणि जॉईन केली जाते त्याच्यामध्ये सेल्फ विविंग मध्ये. त्याच्यामध्ये पण तुम्हाला कलर ऑप्शन भेटतील, ह्याच्यामध्ये पण कलर ऑप्शन भेटतील. हा पण प्रकार बघून घ्या तुम्ही. ह्याच्यामध्ये पण तुम्हाला वन साइड बॉर्डर हवी, मोठ्या बॉर्डर तर मोठ्या बॉर्डर भेटतात, छोटी बॉर्डर हवी तर छोटी बॉर्डर पण भेटेल. जसं पाहिजे तसे प्रकार अवेलेबल आहे त्याच्यामध्ये. आपण तर हे कडियल प्रकार येतो ह्याच्यामध्ये पण. आता हे मॅचिंग बघता, हे थोडेसे नवीन मॅचिंग येतं, न्यू मॅचिंग आलं तर. ह्याच्यामध्ये स्टार्ट टू एंड बुट्टी येते, म्हणजे पदरापासून ते शोल्डर पर्यंत पूर्ण आतमध्ये निर्यांमध्ये वगैरे बुट्टी पूर्ण ऑल ओव्हर येणार. आपण हे बघा मोर करा, हे बघा. आता हे बघितलं आपण फॅन्सी मॅचिंग. ह्याच्यामध्येच आपण जर ट्रेडिशनल मॅचिंग बघणार तर ट्रेडिशनल मॅचिंग पण आहेत. हे बघा, हा ट्रेडिशनल मॅचिंग आला. तर त्याच्यानंतर नवरीसाठी वगैरे पाहिजे तर असे ग्रीनला रेड वगैरे मॅचिंग, या फिर ह्याच्यामध्ये जर तुम्हाला पिंक पाहिजे तर पिंक कॉन्ट्रास्ट पण भेटेल. परत तुम्हाला ह्याच्यामध्ये येल्लो मॅचिंग हवंय तर येल्लो मॅचिंग पण भेटेल. असे वेगवेगळे मॅचिंग भेटून जाणार तुम्हाला प्रत्येकामध्ये. आता ही नाजूक बुट्टी आली, ह्याच्यामध्ये बुट्टी वेगळी आहे, ह्याच्यामध्ये बुट्टी वेगळी आहे. ह्याला पाणेतर बोललं जातं, व्हाईटला रेड मॅचिंग. हे पण खूप हायेस्ट विकलं जातं प्रकार, व्हाईटला रेड कॉन्ट्रास्ट. स्पेशली भरपूर लांबून लांबून कस्टमर येतात ह्याच्यासाठी माझ्याकडे. ह्याच्यामध्ये पण तुम्हाला ऑप्शन वगैरे भरपूर भेटून जाणार, कलर मॅचिंग वगैरे. ह्याच्यामध्ये दुसरा ऑप्शन तर हा मीना बुट्टी. आता रेग्युलर बुट्टी बघणार तर जरी बुट्टी एक येते, ही मीना बुट्टी येते. ह्याच्यामध्ये कॉन्ट्रास्ट बुट्टी आहे, आतमध्ये कॉन्ट्रास्ट मीना टाकलेला आहे ह्याच्यामध्ये. त्याच्या हिशोबाने ह्याचा गेटअप वेगळा येणार आपल्याला. आता ह्याच्यामध्ये मीडियम काट आहे, दोन्ही साईडला सेम काट येतं. ह्याच्यामध्ये वन साइड पाहिजे तर वन साइड बॉर्डर पण भेटेल आपल्याला. भरपूर ऑप्शन येतील, सेल्फ मध्ये येतील, कॉन्ट्रास्ट मध्ये येतील, मोठ्या बॉर्डर छोट्या बॉर्डर, फॅन्सी मॅचिंग हवे तर फॅन्सी मॅचिंग पण भेटतील. आता हा बघणार तर हा मोठी बॉर्डर मध्ये आला प्रकार, हे बघा ही मोठ्या बॉर्डर मध्ये आला प्रकार. त्याच्यामध्ये पण तुम्हाला कलर मॅचिंग वगैरे कॉन्ट्रास्ट वगैरे भेटून जातील. आता हा फॅन्सी मॅचिंग आला थोडासा, न्यू मॅचिंग. जे रेग्युलरली बघायला भेटत नाहीत ना ते अशी मॅचिंग येतात थोडेसे. हे नलीचे प्रकार आहेत, हे प्युअर हँडलूम मध्ये येतं ह्याच्यामध्ये. हा हे प्युअर हँडलूम आहे, हे आत्मागावरती बनलेली आहे साडी पूर्ण. नल्लीचे प्रकार आहेत सगळे. हा साऊथ अरणी सिल्क पण बोललं जातं याला. हा स्पेशली अरणी सिल्क भरपूर ठिकाणी बोलतो याला, अरणी सिल्क. हा प्रीमियम कलेक्शन आलं. ज्यांना थोडस, आता हे कसं आहे थोडं सोबर आणि सटल लुक मध्ये येतं, त्याच्या कपड्याची शाईन वगैरे थोडी वेगळी पडते. आता हे पण बघितलं ना आपण, हे कांजीवरम वगैरे, ह्याच्यामध्ये थोडीशी शायनिंग मध्ये फरक पडतो, ह्याच्यामध्ये शायनिंग मध्ये फरक पडतो. दोन्हीचे जरी काम पण वेगळे आहेत. तसं तर ट्रेडिशनल मॅचिंग पण भेटतील असे थोडेसे. हे आलं थोडे इंग्लिश कलर हवे तर इंग्लिश कलर पण अवेलेबल आहे त्याच्यामध्ये. तसे जसे कस्टमरला रिक्वायरमेंट असेल ना तशा हिशोबाने आपण मॅचिंग वगैरे ठेवतो सर्व. हे बघा, आता हा एक सोबर कॉन्सेप्ट आहे सेल्फ मध्ये, अर्नी मध्ये झाला हा पण प्रकार सेल्फ मध्ये. आता आपण जे कलेक्शन बघितले ते कांजीवरम वगैरे बघितले ह्याच्या अगोदर. आता आपण दुसरे कलेक्शन बघणार जे साऊथचे येतं, त्याच्यामध्ये सॉफ्ट सिल्क आहे. ह्याच्यामध्ये पण आता स्पेशली बघणार तर बॉर्डरलेस कॉन्सेप्ट येतं, टिश्यू बॉर्डर येतं, टर्निंग बॉर्डर येतं. थोडासा टर्निंग बॉर्डर कॉन्सेप्ट बघणार आहोत. आता ह्याच्यामध्ये थोडस बघणार ना, हा प्रकार आला आपल्याला वन साइड बॉर्डर कॉन्सेप्ट, टर्निंग बॉर्डर कॉन्सेप्ट. हा टर्निंग बॉर्डर कॉन्सेप्ट. ह्याच्यामध्ये ही बॉर्डर येते वन साइड बॉर्डर आणि एकदम सोबर आणि लाईट वेट मटेरियल असतं हे. ह्याच्यामध्ये ब्लाऊज वगैरे कॉन्ट्रास्ट आहे आणि फॅन्सी व्हरायटी आहे. ज्यांना कोणाला जरी वगैरे थोडस कमी हवं आहे ह्याच्यामध्ये ब्लाऊज वगैरे कॉन्ट्रास्ट येईल, पदर वगैरे कॉन्ट्रास्ट येईल आणि हे पूर्ण सोबर कॉन्सेप्ट आहे. पण बघणार तर हा टिश्यू बॉर्डर कॉन्सेप्ट आला सोबर. ज्यांना थोडस सोबर पण हवं असतं, थोडं हेवी पण दिसलं पाहिजे तर त्या हिशोबाने ते सोबर आलं. आता ह्याची बॉर्डर बघू शकता तुम्ही, थोडीशी सोबर आहे, जरी लुक मध्ये बॉर्डर दिलेली आहे, सिंपल अँड डिसेंट. ह्याच्यामध्ये आता ही बुट्टी डबल बुट्टी आहे. ह्याच्यामध्ये पण तुम्हाला व्हरायटी व्हेरिएशन वगैरे भेटून जाईल तुम्हाला. त्यांना कोणाला बॉर्डरच नकोय तर हा एक प्रकार येतो बॉर्डरलेस मध्ये. जरी काट वगैरे नकोय तर थोडस हे प्रकार पण आला त्याच्यामध्ये बॉर्डरलेस. ह्याच्यामध्ये पण आपल्याला कलेक्शन वगैरे भेटून जाईल आपल्याकडे स्पेशली. थोडस एक दोन मॅचिंग दाखवते तुम्हाला मी. ह्याच्यामध्ये पण माझ्याकडे कलेक्शन वगैरे भरपूर आहे वगैरे चालेल तर फॅन्सी बॉर्डर वगैरे पण आहे त्याच्यामध्ये. हे बघा, आता हे थोडं फॅन्सी बॉर्डर आलं, ओपन बॉर्डर आहे ही. ह्याच्यामध्ये बुटी वगैरे दिली, रेग्युलरी काट नाही दिले ह्याला. हे थोडे सोबर येते, एकदम डिसेंट लुक मध्ये आहे. हा
पदर वगैरे कॉन्ट्रास्ट, ब्लाऊज कॉन्ट्रास्ट आणि लाईट वेट कपडा आहे आपण. एकदम लाईट वेट. हा मीडियम बॉर्डर हवी तर मीडियम बॉर्डर पण भेटेल बघा. आता ही छोटी बॉर्डर आली, नाजूक बॉर्डर. हा पण प्रकार बघा तुम्ही थोडस. आता याच्यामध्ये बुट्टी नाही येणार आपल्याला, सोबर कॉन्सेप्ट आला हा. तर हे पण प्रकार वगैरे आहेत आपल्याकडे. हे प्युअर सिल्क मध्ये आहेत सगळे, प्लेन आहे. हा फक्त बॉर्डर आणि पदर दिले, पदराला पण लाइनिंग दिले. सोबर कॉन्सेप्ट आहे हा. हे सगळं एकदम प्रीमियम कलेक्शन आलं. ब्लाऊज वगैरे कॉन्ट्रास्ट दिलाय. ह्याच्यामध्ये पण आपल्याला कलेक्शन वगैरे भेटून जाईल. म्हणजे घरातलं लग्न वगैरे असेल, सोबर हवं आहे तर ते प्रकार वगैरे हे जास्त चालतात. आणि आता हा सोबर कलर आहे, ह्याच्यामध्ये कलर वगैरे भेटतील. ते पटोला कॉन्सेप्ट मध्ये आलं. हे साऊथ पटोला बोलतात याला. हा सॉफ्ट सिल्क पटोला आहे हे. आणि दुसरा एक पटोला येतो तो पण तुम्हाला दाखवतो मी. ह्याच्यामध्ये पण तुम्हाला एक मॅचिंग दाखवतो. हे बघू शकता तुम्ही. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला डार्क कलर हवे, डार्क कलर, लाईट कलर हवे तर लाईट कलर पण भेटून जातील. हा साऊथ मधला प्रकार आला. सॉफ्ट सिल्क मध्ये पटोला आहे हा प्रकार. मित्रांनो आपल्यासमोर अजून एक ताई आहे. तर या ताईंनी सुद्धा इथे शॉपिंग केली आहे. तर ताई तुम्ही काय शॉपिंग केली? मी माझ्या मुलीच्या लग्नासाठी साड्या घेतलेल्या. आणि आपण कुठून आलात ताई? ठाण्यामध्ये ठाण्याहून आलात. मग तुम्ही आमच्या व्ह्युअर्सला काय सांगाल इकडे येण्यासाठी? कलेक्शन चांगलं आहे, माणसं पण चांगली आहेत, दाखवतात चांगली, व्हरायटी चांगली आहे. बरोबर. आणि आता सध्या पैठणी महोत्सव चालू आहे, तर त्याबद्दल तुमचं काय मत आहे? कसं आहे म्हणजे इथे कलेक्शन? पैठणी म्हणजे बायकांचा दुसरा दागिनाच असतो. बरोबर बरोबर. त्यामुळे पैठणी असणं महत्वाचं महत्वाचं आहे. बरोबर. प्रत्येक स्त्रीच्या घरामध्ये वॉर्डरोब मध्ये पैठणी तर असावीच असावी. वा. तर ताईने खूप छान माहिती दिली आहे. तर नक्की या व्ह्युअर्सला आवर्जून सांगतात ताई की इकडे आलं पाहिजे. थँक्यू सो मच ताई. हे बघा साऊथ इंडियन टिश्यू कांजीवरम मधली प्युअर ब्रॉकेट मध्ये हा एक कलर आहे. दुसरी ही एक डिझाईन बघा, थोडीशी बॉर्डर लुक, हेवी बॉर्डर्स आहे. पदर वगैरे काट वगैरे एकदम फॅन्सी. दुसरा हा एक कलर बघा, रेखा साडी मध्ये कलर एकदम डिसेंट मध्ये. प्लस हा एक कलर बघा, हे पण छान कलर आहे. मॅचिंग वगैरे एकदम अनकॉमन आहे. नेहमी रेड राणी येते ना त्याच्यापेक्षा एकदम डिफरंट आहे. हा पदर इकडे ते 14,000 पासून आपल्या 13,500 14,000 पासून 30,000 पर्यंत यांची रेंज असते. ते सगळे हँडलूमचे साडी होते. टिश्यू कांजीवरम साऊथ इंडियन लोकांनी असतात. हे कांजीवरम मध्ये टिश्यू सिल्वर मधले, सिल्वर मध्ये हे बघा रिच लुक येते. रिच एकदम कलर कॉम्बिनेशन एकदम रिच फील मध्ये. आणि थोडस डिफरंट पाहिजे तर हा एक पीस बघा. हा बघा ह्या एकदम डिफरंट आहे. पदर वगैरे येणार, ब्रायडर पण होते आणि अशी याच्यासाठी पण होते क्लासिक गोल्ड. पेस्टल कलर मध्ये टिश्यू प्युअर मध्ये ते नेहमीपेक्षा डिफरंट कलर्स. प्रत्येकामध्ये तुम्हाला वेगवेगळे शेड वगैरे भेटून जाते. ब्राईट कलर मध्ये ब्रॉकेट मध्ये, ब्राईट पूर्ण झाल येणार आणि त्याचा पदर कॉन्ट्रास्ट आहे, ब्लाऊज वगैरे कॉन्ट्रास्ट येणार. त्याच्यामध्ये पण तुम्हाला वेगवेगळे डिफरंट असं शेड येणार जाल पॅटर्न मध्ये. आता ही पण ब्राईटनेस आहे, पण बॉर्डर हिची एकदम फॅन्सी दिलेली, मोठी बॉर्डर दिलेली आणि आतमध्ये ऑल ओव्हर बुट्टी पूर्ण भरलेले. हे लग्नासाठी ब्रायडर लुक वगैरे असे चालतात. हे हा ब्रायडर कलेक्शन. आणि त्याच्यामध्येच थोडस पेस्टल कलर आवडत असेल तर हे बघा, हे पेस्टल कलर्स लाईट शोबर वरती आहे, पण ते
कॉन्ट्रास्ट लुक दिलेलं आहे. हा बघा. हे प्युअर पटोला मध्ये, हैदराबादी पटोला प्युअर. त्याच्यामध्ये पण तुम्हाला हे तुम्हाला 10-10.5 पासून स्टार्टिंग ते 13-14 हजार पर्यंत आहे प्युअर मध्ये. बाकी तुम्ही जेल देते. आणि हा एक त्याच्यापेक्षा थोडासा हेवी येतो, हा पाटण पटोला. हा पण तुम्हाला 15 पासून 20-22च्या आसपास येतो. हा पाटण पटोला मध्ये पूर्ण असं डबल डाईंगच असते. त्याच्यामध्ये पण वेगवेगळे शेड येते. हा बघा, त्याच्यामधला पण सिंगल पटोला सिल्क साडी आहे, एकच सिल्क मध्ये बघा. हा एक आता नवीन पटोला मध्ये आलेला आहे, पदर पटोला दिलेला, आतमध्ये प्युअर सॉफ्टीचीच आहे. हा बघा. आणि हा पण एक बघा, हे पण डिफरंट पटोलाच आहे. हे पण हे सिल्क, प्युअर सिल्क वरती आहे. प्युअर सिल्क. हा, हा पटोला वेगळा आहे, हा पटोला वेगळा आहे. ही ब्रॉकेट मध्ये पूर्ण झाल आहे, कॉन्ट्रास्ट लुक येणार, ऑल ओव्हर अशी भरलेली आहे. आणि बॉर्डर वगैरे एकदम खालून फॅन्सी बॉर्डर आहे, वरून छोटी बॉर्डर आहे. हा, एका साईडला छोटी बॉर्डर आहे. आता हे कसं झाल मध्ये दाखवलं कॉन्ट्रास्ट मध्ये, तसं याच्यामध्ये एक दुसरं सेल्फ मध्ये पण आहे. हे कॉन्ट्रास्ट नको ना, तर असं सेल्फ मध्ये पण येणार, सिंगल कलर मध्ये सेल्फ म्हटलं. बॉर्डर फॅन्सीच येणार, फक्त हे कलर पूर्ण सिंगल मध्ये येणार. पदर वगैरे त्याचा पूर्ण असा सेल्फ येणार, ब्लाऊज वगैरे सेल्फ येणार आहे. हे पण फॅन्सी मध्ये ब्रायडर लुक असं चालते लग्न कार्यक्रमासाठी. एक कॉन्ट्रास्ट मध्ये नाजूक बुटी. हे बघा, एकदम छान बुटी दिलेली, बारीक बुटी, पण बॉर्डर मोठी आहे. हा, वरच्या साईडला छोटी बॉर्डर आहे, खालून मोठी फॅन्सी बॉर्डर आहे. आणि त्याची बुटी वगैरे पण एकदम नेहमीपेक्षा थोडीशी फुल भरलेली, पण नाजूक बुटी, भरीव बुटी. बघा आपल्याकडे 1, 2, 3 हे 50% स्पेशल काउंटर चालू झाले आपले. 50% काउंटर. आणि आता हे बघा, ही पटोला बॉर्डर प्युअर महेश्वरी सिल्क, हे प्युअर महेश्वरी मध्ये. आता हे लुक नवीन आलेलं आपल्याकडे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला बॉर्डर, कलर रेंज हे येणार. त्याच्यानंतर एक प्युअर रॉ सिल्क मध्ये आलंय. आता ही प्युअर रॉ सिल्क 1000 बुट्टी मध्ये ऑल ओव्हर लिलन मध्ये येणार. जे लिलन कॉटन येतं ना, सॉफ्ट बॉर्डरलेस, त्याच्यामध्ये बॉर्डरलेस मध्ये येणार. ह्याच्यात तुम्हाला पूर्ण सेक्शन मध्ये कमीत कमी 25 ते 30 कलरची रेंज येणार. याच्यामध्ये 30 कलर, आणि त्या पण 1800ला 2 आहेत. 900 रुपयाला 1 पीस येणार. रॉ सिल्क मध्ये येणार, टर्निंग बॉर्डर, ऑल ओव्हर बुट्टी, टर्निंग बॉर्डर. ह्याच्यामध्ये तुम्हाला 12 कलरची रेंज येणार. हे बघा, तुम्हाला 12 कलरची रेंज येणार डाईंग पीस मध्ये. आता ह्याच्यामध्ये याला बघा डाईंग, म्हणजे कसं काय हे सेल्फ झालंय, त्याच्यामध्ये हा कॉन्ट्रास्ट. हा, हे डाईंग पीस. आणि हे आपल्याला तुम्हाला स्पेशल ऑफर म्हणजे 1500 रुपयाला पडणार, फक्त 1500. साऊथ इंडियन लुक मध्ये फक्त ओनली 1000 रुपीज, 1000 रुपये. हा, हे स्पेशल म्हणजे आता हे स्पेशल मीनाकारीची ऑफर चालू झाली. 1000ला 1 सगळी. हे तुम्हाला 12 कलरची रेंज आहे क्वांटिटी मध्ये. आणि हे प्युअर आपले डोला सिल्क मध्ये नवीन कलर चार्ट बघा. आता हा पूर्ण नवीन कलर तुम्हाला हा करून दाखवतो. ऑल ओव्हर बुट्टी, हे बनारसी मध्ये प्युअर डोला सिल्क, हा स्पेशल डोला सिल्क बोलतो. याच्यात पण तुम्हाला 12 कलरची रेंज आहे ना, 12 कलरची स्पेशल रेंज. स्पेशल कलरची रेंज बघा ना, क्वांटिटी कलर आहे. हे सॉफ्ट सिल्क मध्ये, सॉफ्ट सिल्क. हा, सॉफ्ट सिल्क मध्ये मक्की बुट्टी नावाचं स्पेशल. हा, एकदम लाईट वेट साडी. हे बघा, याच्यामध्ये पण मी माझी स्वतःची डिझाईन आहे. याच्यात मी तुम्हाला 12 कलरची रेंज बनवून दिलेली आहे.
आणि सर्वात सॉफ्ट साडी आणि क्वालिटी बघ एकदम सॉफ्ट वाटणार, एकदम सॉफ्ट येणार आहे तो. मटेरियल न्यू धर्मावरम सिल्क मध्ये सॉफ्ट कपडा येणार. ही फक्त ओनली 1300 रुपये. स्पेशल धर्मावरम सिल्क मध्ये 1 साइड बॉर्डर ओनली 1300 रुपये. 1300. कलर रेंज भरपूर आहे त्याच्यामध्ये. हे कलर हे आपलं मीनाकारीचं सर्वात स्पेशल व्हरायटी आहे. कांजीवरम, धर्मावरम, कांचीपुरम हे सर्व व्हरायटी बघा भेटणार आपल्याला याच्यामध्ये. आता ही रेंज आपल्याला 1800, 2000 ते 3500 पण लास्ट आहेत. हा वेगवेगळ्या व्हरायटी त्याच्यामध्ये. आणि आता सध्या लेटेस्ट मध्ये कडियाल कांजीवरम चाललेली आहे फेमस. ऑल ओव्हर बुट्टी 10,000 बुट्टी येणार याच्यामध्ये. आणि मटेरियल पण एकदम सॉफ्ट. 15 कलरची रेंज आहे. हा कलांजली. आणि हे बघा फुल बुट्टी बघा तुम्ही. हे बघा ऑल ओव्हर ब्लाउज कॉन्ट्रास्ट आणणार त्याच्यामध्ये. आणि मटेरियल एकदम सॉफ्ट. ही 3200 ला पण तुम्हाला डिस्काउंट करून होता स्पेशल ऑफर. हो त्याच्यामध्ये एक नवीन आले चेक्स कांजीवरम मध्ये आता नवीन. त्याला पण खूप रिस्पॉन्स आहे मला आता स्पेशल. ही तुम्हाला पडणार फ्लॅट डिस्काउंटला फक्त 2400 रुपयाला येणार. 2400. हा ते पण आपली स्पेशल मोनोपोली डिझाईन आहे. 12 ते 15 कलरची याच्यात पण रेंज भेटणार तुम्हाला. आता ही बघा फुल पीस. ही आपली कलांजली पैठणी सेल्फ. हा सेल्फ पैठणी. हा 4x1 चा पल्लू आहे. स्पेशल मेन पल्लू याचा आहे. ह्याच्यामध्ये पण तुम्हाला 3 ते 4 रेंज भेटणार. ह्याच्यामध्ये 3500 ची आहे, 3200 ची आहे, 4000 ची आहे आणि 4500. आणि मटेरियल पण सॉफ्ट येणार एकदम. कलर दाखवा. पल्लू बघा पल्लू. आणि ह्याच्यात कलर भरपूर आलेले आहेत नवीन. सर्वात जास्त लेटेस्ट आता म्हणजे न्यू लेटेस्ट मध्ये नवीन बघणार ना तर हा व्हरायटी आहे. ऑनलाईनला तर सर्वात जास्त बघा भेटते आपल्याला. मग त्यासाठी एवढे कलर बनवलेत. आणि ही आपली नारायणपेठ. नारायणपेठला तुम्हाला आता ऑफर चालू आहे 3400. 3400. हा आणि पेशवाई जर घेतली ना आपण, पेशवाई मार्केटला तुम्हाला येणार 3800, 3500 खालीच नाही भेटणार. पण आपली स्पेशल ऑफर तुम्हाला फक्त 3200 रुपये. फक्त 32. हा त्यात पण तुम्हाला फॉल बिडिंग, पॉलिश, नेट ते मी सर्व करून देणार. ही तुम्हाला फॅसिलिटी आहे सर्व गोष्टीमध्ये. कलर खूप आहे त्याच्यामध्ये. अरे बघा हे सर्व नवीन आहेत. ही प्युअर आपली कतन बनारस. मोरपंख कतन बनारस. बुट्टी ऑल ओव्हर बुट्टी येणार. आणि मटेरियल प्युअर कतनचं आहे. ही स्पेशल बॉर्डर आहे आपली. बॉर्डर बघा फुल मीना काम केलं त्याच्यामध्ये. बनारस. बनारस बाकी ठिकाणी पाहिजे तुम्हाला 3500-4000 भेटणार. आपली रेट फक्त 2100 रुपये. बनारस मध्ये सर्वात जास्त कलर बघा भेटणार तर बनारस मध्ये भेटणार. हे आपली स्वतःच प्रोडक्ट आहे. हा ही वस्तू जी आहे ना ही आपली स्वतःची आहे. हा ह्याच्यामध्ये तुम्हाला जो पाहिजे तो कलर बनवून भेटणार. आणि तुम्हाला आम्ही मोस्टली तर मी तर ऑर्डर घेतो जास्त. कस्टमाइज करून भेटतं. हे मी स्वतः बनवून घेतो आम्ही. मला जे पाहिजे ती व्हरायटी. तुम्ही मला हा कलर पाहिजे तो कलर तुम्हाला बनवून देणार. तुम्ही जे बोलणार ते मी कलर देतो बनवून. हे बनारसी शालू मध्ये फुल जाल डिझाईन ऑल ओव्हर. कलर रेंज आहे ना याच्यामध्ये पण. ही ऑल ओव्हर बुट्टी जाल झाली. त्याच्यामध्ये ही बुट्टी हे तुम्हाला ऑप्शन भरपूर असतात. बनारस मध्ये बोलले ना तर 2000 पासून ते तुम्हाला जशी घेणार तशी मग 2000, 3000 रेंज वाईज असतात कलेक्शन. हा
क्वांटिटी बघा भेटणार तुम्हाला. हे बनारस साडीमध्ये फुल स्टोन आहे, फुल डायमंड येणार आणि रेंज याची फक्त तुम्हाला 2600 रुपये. 2600 मध्ये फुल स्टोन आणि ऑल ओव्हर बुट्टी येणार आणि ब्लाऊज याचा आहे ना ब्लाऊज प्लेन आणि बॉर्डर. तर ब्लाऊज याचं प्लेन असतं. तर ऑल ओव्हर स्टोन दिल्यानंतर कसं थोडं हेवी मागतात ना आजकाल कस्टमर. हे बघा म्हणजे 20 स्टोन मध्ये 2600 रुपये म्हणजे एकदम स्पेशल ऑफर. 20 स्टोन मध्ये ह्या रेंजला कुठे भेटणार. हे बघा पल्लू येणार फुल बुट्टी ऑल ओव्हर. मित्रांनो होप सो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत लोकांपर्यंत शेअर करा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू आपण अशाच एका प्रवासामध्ये. तोपर्यंत आपली काळजी घ्या. बी इंडियन अँड प्राऊड टू बी अन इंडियन. बाय बाय.